तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे दोन कलर यूज करत आहे। हा ऑरेंज कलर आहे आणि हा डार्क पिंक कलर आहे आणि ही आपण 11 नंबरची क्रोशिया यूज करत आहे आणि हा सीजर। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपण पहिल्या सुरू पट्टी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। पट्टी तयार करण्यासाठी आपण आधी 12 चेन तयार करून घेणार आहोत। हा नॉट तयार केला आपण। नॉट तयार केल्यानंतर आता आपण यावरती 12 चेन तयार करून घेणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10। हे 10 झाले। अजून एक्स्ट्रा 2 करायचे 11 आणि हा 12 चेन झाल्या। आता काय करायचं 10व्या चेन वरती आपल्याला खांब तयार करायचा आहे। आता काय करायचं प्रत्येक खांबावरती आपल्याला प्रत्येक चेन वरती आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे प्रत्येक चेन वरती आपले खांब तयार करून झालेत। आता काय करायचं आपल्याला इथे प्रत्येक खांबावरती प्रत्येक खांबावरती आपल्याला एक खांब तयार करायचा आहे। पहिल्या सुरू आपण आता इथे 3 चेन घेणार आहोत। 3 चेन घेतल्या। आता काय करायचं नेक्स्ट खांबावरती एक खांब तयार करायचा। परत सेम नेक्स्ट त्याच्या खांबावरती एक खांब, त्याच्या नेक्स्ट वरती एक। हे झालं। आता परत सेम काय करायचं इथे 3 चेन घ्यायच्या। परत सेम प्रत्येक खांबावरती एक खांब तयार करायचं। असंच आपल्याला 62 लाईन तयार करून घ्यायच्या आहेत। मी पण तयार करून घेते, तुम्ही पण तयार करून घ्या। सेम असंच आपल्याला 62 लाईन तयार करायच्या आहेत। हे पाही आपली पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे। आता आपण काय केलं आहे एक साइडचा हा भाग तयार करून घेतला आहे। आता मी दुसरा पार्ट कसा तयार करायचा ते दाखवते। हा एक पार्ट मी तयार करून घेतला आहे। सेम आपल्याला दुसरा पार्ट ही तयार करून घ्यायचा आहे। हे काय करायचं आपल्याला इथे मध्यभागी इथे जॉईन करून घ्यायचं। याच्या इथे मध्यभागी सेम इथे जिथे जॉईन केलं आहे तिथे आपल्याला डार्क पिंक कलर जॉईन करून घ्यायचा आहे। इथे जॉईन करून घेतलं। आता काय करायचं आपल्याला इथे 8 चेन घ्यायच्यात। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चेन घेतला। काय करायचं 2 लाईन स्किप करायचं। तिसऱ्या लाईन वरती आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं। इथे हे जॉईन करून घेतलं। आता काय करायचं आपल्याला इथे 2 चेन घ्यायच्या। 2 चेन घेतल्या इथे जॉईन करायचं आणि यावरती आपल्याला आता 16 खांब तयार करून घ्यायचे आहेत। इथे असं पलटवायचं आणि यावरती आपल्याला आता 16 खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9
10 11 12 13 14 15 आणि 16 हे आपले 16 काम झाले. आता काय करायचं आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. जॉईन केलं, परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन केलं. आता काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक खांबावरती आपल्याला इथे प्रत्येक खांबावरती या लाईनला प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करून घ्यायचा आहे या लाईनला. पहिल्या खांबावरती एक खांब केला. आता दुसऱ्या खांबावरती आपल्याला 2 खांब तयार करायचे आहेत. परत त्याच्या नेक्स्ट खांबावरती एक खांब, त्याच्या नेक्स्ट खांबावरती आपल्याला 2 खांब तयार करायचे आहेत. त्याच्या नेक्स्ट खांबावरती एक खांब, त्याच्या नेक्स्ट खांबावरती आपल्याला 2 खांब तयार करायचे आहेत. त्याच्या नेक्स्ट खांबावरती एक खांब. अशी आपल्याला पूर्ण लाईन ही कंप्लीट करून घ्यायची आहे. हे पहा, असं ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. हे पाहे कंप्लीट झालं. आता आपल्याला इथे आता हे उलन आपण कट करून घेणार आहोत. इथे हे कट केलं. आता हे सिक्युअर करून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे दुसऱ्या कलरचा उलन जॉईन करून घ्यायचा आपल्याला. हा कलर इथे जॉईन करून घ्यायचा आहे. हा आपल्याला इथे लास्ट पॉइंट वरती इथे जॉईन करून घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, एक चेन घेणार आहोत आणि पहिल्या खांबावरती एक खांब घेणार आहोत. पहिल्या खांबावरती एक खांब घेतला. परत आता आपण इथे 2 चेन घेणार आहोत. 1 2, पुन्हा 2 खांब सोडून देणार आहोत. 1 2, तिसऱ्या खांबावरती एक खांब घेणार आहोत. परत 2 चेन, परत 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावरती आपल्याला एक खांब घ्यायचा आहे. परत 2 चेन, परत 1 2, 2 स्किप करायचे खांब. तिसऱ्या खांबावरती एक खांब, परत 1 2, 2 खांब घ्यायचे. परत 1 2, 2 सोडून द्यायचे. तिसऱ्या ह्याच्यावरती आपल्याला खांब तयार करायचे. हे पहा, अशा प्रकारे सेम ही पण लाईन आपल्याला तयार करून घ्यायची असेच. हे पहा, आता हे आपलं तयार करून झालं आहे. आता आपण काय करणार आहोत, सेम यावरतीच आता इथे आपण आता 2 चेन घेणार आहोत. 1 1 2, 2 चेन घेतल्या. आता ह्या इथे जॉईन करायचं. जॉईन केलं. परत आता काय करायचं, इथे आपल्याला 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. 2 चेन घेतल्या. आता काय करायचं, पहिला जो खांब आहे त्यावरती 2
खांब घ्यायचे, परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत पहिले या खांबावरती परत 2 खांब घ्यायचे, 1 2, परत नेक्स्ट याच्यावरती 2 चेन घेतल्या, परत नेक्स्ट याच्यावरती 2 खांब घ्यायचे, परत 2 चेन, त्या खांबावरती आपल्याला काय करायचं, 1 खांब घ्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती आपल्याला 2 खांब घ्यायचे, 1 2. आता परत आपल्याला इथे काय करायचं, 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत सेम पहिल्या खांबावरती 1 खांब, नेक्स्ट खांबावरती आपल्याला 2 खांब, म्हणजे आपल्याला इथे 3 खांब तयार करायचे आहेत. परत 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, परत सेम प्रोसेस, हे पास, हे पहा इथे आपलं कंप्लीट झालं आहे. आता काय करायचं आहे, सेम आपल्याला इथे 2 चेन घ्यायच्या, इथे 1 2 चेन घेतल्या, इथे आपल्याला जॉईन करायचं, जॉईन केलं. आता आपण इथे 3 घेतलं होतं, 1 चेन घेतली, पहिल्या खांबावरती आपल्याला इथे काय करायचं, आता 1 खांब घ्यायचा, त्याच्या नेक्स्टवरती पण 1 घ्यायचा, त्याच्या नेक्स्टवरती आपल्याला 2 खांब घ्यायचेत. पहिल्या खांबावरती 1 खांब, त्याच्या दुसऱ्या खांबावरती दुसरा खांब, आणि तिसऱ्या खांबावरती आपल्याला 2 खांब तयार करायचेत. परत हे पाय माझं इथे कंप्लीट झालं आहे. इथे हे उलन आपण आता कट करून घेणार आहोत. आता इथे ज्या 2 चेन घेतल्या आहे तिथं पण आपल्याला पण सेम तसंच करायचं. 2 चेन घ्यायचे, 1 चेन घेतली, 2 खांब घेतले, त्यानंतर 1 चेन घेतली, परत हे पहा माझा राऊंड कंप्लीट झाला आहे. सेम आपल्याला सेकंड राऊंड पण सेम असंच तयार करायचं. आपल्याला इथे 2 चेन घेतल्या, आपण इथे आपण आता 2 चेन घेतल्या, इथे जॉईन करून घेतलं, जॉईन केलं. परत सेम आता सेम आपण पहिल्यासाठी जसं केलंय तसंच इथे पण करायचं. जिथे आपण 1 चेन घेतली होती त्याच्या मध्यभागी आपल्याला परत 2 खांब, 1 चेन, 2 खांब असं तयार करायचं आहे. परत 1 चेन, परत 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. हे पास, हे पास, परत 1 चेन, परत सेम. हे सेम असं आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे.
हे पहा, आता हे आपलं ही लाईन कंप्लीट झाली आहे. आता काय करायचं आपल्याला, आता इथे परत 2 चेन घ्यायच्या, 1 आणि हे 2 चेन घेतल्या. इथे हे जॉईन करायचं. जॉईन केलं. आता यामध्ये आपल्याला इथे आपण 2-2च्या 2 लाईन केल्यात. आता इथे 3चं हे करायचं आहे. इथे आता आपल्याला 3 खांब तयार करायचे आहेत. 1 2 आणि 1 3 खांब घेतले. एक चेन घ्यायची. परत सेम यामध्ये 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि 1 3. हे 3 झाले. आता इथे 2 चेन घ्यायच्या. 1 2. परत सेम इथे 3 खांब. 1 2 आणि 1 3. एक चेन. परत 1 2 आणि 1 3. हे पहा, असंच ही पण लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. एक चेन. परत सेम 1 2 आणि 1 3. परत हे पहा, हे पूर्ण झालं आहे. आता काय करायचं आहे, परत आपल्याला 3चंच तयार करू. सेम आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे. परत सेम हे पास. इथे आपल्याला आता चेन नाही घ्यायची मध्यभागी. फक्त आपल्याला इथे याच्या मध्यभागी खांब तयार करत जायचे. 3 खांब. एक चेन आणि 3 खांब. हे पहा, असंच ही पण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे पहा, राऊंड माझा कंप्लीट झाला आहे. आता आपण इथे 4ची एक लाईन कंप्लीट करून घेणार आहोत. यावरती सेम आता काय करूया आपण, इथे परत 2 चेन घ्यायच्या. 1 2 चेन घेतल्या. यावरती इथे जॉईन करायचं. जॉईन केलं. यावरती सेम आता पहिल्या याच्यामध्ये 4 तयार करायचे आहेत खांब. 1 2 3 आणि 4. एक चेन घ्यायची. परत 4 तयार करायचे. 1. असंच हे पूर्ण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. हे पहा, आता हा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण इथे पिंक कलर कट करून घेणार आहोत. ते कट करून घेतलं. आता हे आपण मागच्या साईडने आपण हे सिक्युअर करून घेणार आहोत. आता आपण काय करणार आहोत, आता हा आपला ऑरेंज कलर जॉईन करून घेणार आहोत. हे जे एक्स्ट्रा वाला इथे ऊन आहे, इथे आपण पट्टीचे जे एक्स्ट्रा वाला ऊन आहे ते गांठ बांधून कट करून घेणार आहोत. आता आपण साइडनी बॉर्डर तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. इथे जॉईन करून घेतलं. पहिल्या सुरू आपण इथे आता 5 चेन घेतोय. 1 2 3 4 5 चेन घेतल्या. आता काय करायचं, याच्या मध्यभागी ते जॉईन करायचं. आता काय करायचं, आपल्याला 10 चेन घ्यायचे आहेत इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता नेक्स्ट याच्या मध्यभागी जॉईन करायचं. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत नेक्स्ट याच्या मध्यभागी एक चेन घेतलीत. अशा प्रकारे ही पूर्ण बॉर्डर तयार करून घ्यायची आपल्याला. ही सिंगल बॉर्डर झाली आहे. आता आपण डबल बॉर्डर तयार करणार आहोत. यासाठी आता काय करायचं, आपल्याला परत इथे
5 चेन घ्यायच्यात पहिल्यासाठी. 1 2 3 5 चेन घेतल्या. इथे मध्यभागी जॉईन करायचं. आता परत काय करायचं आपल्याला 10 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 घेतले. इथे याच्या मध्यभागी इथे जॉईन करायचं. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत इथे मध्यभागी इथे जॉईन करायचं. अशा प्रकारे ही बॉर्डर सेम असं तयार करून घ्यायचं आपल्याला. इथे हे पाशी. आता आपण याला गोंडी लावून घेणार आहोत. गोंडा तयार करण्यासाठी आपण 4 बोटाला 10 टाइम हे दोरा गुंडाळून घ्यायचा. 1 2 3 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10. आता इथे आपण हे उलन कट करून घेऊया. कट केलं. एक्स्ट्रा अजून एक गोंडा बांधण्यासाठी उलन कट करायचं आपण इथे. आणि परत हे उलनने इथे गाठ बांधून घ्यायची. गांड बांधून घेतली. आता एक्स्ट्रावाला जे खालचं ऊन आहे आपण हे कट करून घेऊया.